जय हिंद, जय महाराष्ट्र। आज भारताचा 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन या निमित्ताने मुंब्रा पोलीस ठाणे येथे ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सहकारी अधिकारी, अंमलदार, पत्रकार मित्र आणि मुंब्रा शहरातील सर्व मान्यवर अतिथी यांचं मी मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये स्वागत करतो आणि आपणा सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि यानंतर आपणा सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे मुंब्रा शहरामध्ये आम्ही जेव्हा इथे 1 वर्षापूर्वी आलो त्यावेळी इन्फ्रास्ट्रक्चर किंवा आम्हाला लॉजिस्टिक सपोर्ट फार महत्त्वाचा होता। मुंब्रा शहरामधील अनेक दानशूर व्यक्तींनी मुंब्रा पोलीस ठाण्यासाठी बरेच काही योगदान दिलेले आहे। आज मुंब्रा शहरामध्ये आम्हाला बॅरिगेडची जरूरत होती। मी आल्यानंतर मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये आपण जवळपास 40 बॅरिगेड बनवलेत। त्याप्रमाणे दिवा चौकीमध्ये DPI शेळके, कोळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 10 बॅरिगेड बनवले। आज हे मुद्दा म्हणून मी इथे सांगतोय की या शहरामधील जे राजीव गांधी हॉकर्स युनियन आहे त्यांनी आम्हाला 26 जानेवारीच्या निमित्ताने 10 छोटे बॅरिगेड्स आणि 2 मोठे बॅरिगेड्स डोनेट केलेले आहेत। त्याबद्दल मी माझ्या पोलीस स्टेशनच्या वतीने, आयुक्तालयाच्या वतीने राजीव गांधी हॉकर्स असोसिएशनचे खूप खूप आभारी आहे। याच्यानंतर आपण ते जे 10 बॅरिगेड त्यांनी इथे दिलेले आहेत ते आम्हाला डोनेट करतील। हा कार्यक्रम होईल आणि सर्व पत्रकार मित्रांना विनंती आहे, मान्यवरांना विनंती आहे की हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण अल्पोपहार घेऊया। धन्यवाद। ये रिपब्लिकन डे आज है, आपने तिरंगा लहराया है। आप इस शुभ अवसर पे लोगों को क्या कहना चाहेंगे? 75वें गणतंत्र दिवस की सबसे पहले मुंब्रा में रहने वाले सभी लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं। और गणतंत्र दिवस पर आज हमारे भारत देश ने संविधान का स्वीकार किया था। यही हमारा संविधान ही हमारा धर्म है, संविधान के हिसाब से चलना चाहिए। यही मैं गुजारिश करता हूँ सभी भारतीय नागरिक को और अपने मुंब्रा के रहवासी को। थैंक यू और हैप्पी रिपब्लिकन डे।